जनतेच्या कामांमध्ये ज्यांनी केले झोल, आता होणार त्या सर्वांची पोलखोल। चला सोबत मिळून करूया भ्रष्ट प्रशासनावर हल्ला बोल। इथे खोटे नेरेटिव्ह नव्हे तर खरी बातमी आहे, खोटा प्रॉपगँडा नव्हे तर जनतेचा अजेंडा आहे। येतोय आम्ही दाखवायला बातमीचा खरा सार, सत्याचा शोध घ्यायला तुम्ही आहात का तयार? DNA न्यूज नाशिक, शोध सत्याचा। स्वर्गीय वसंतराव नाईक यांची 111वी जयंती, कृषी दिन आणि ॲग्रोकेअर कृषी मंच संस्थेचा 17वा वर्धापन दिन नुकताच संपन्न झाला। यावेळी माजी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार व प्रमुख मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली। उपस्थित मान्यवरांचं भूषण निकम आणि रोहिणी पाटील यांच्या हस्ते शाल, रोप आणि सन्मान चिन्ह देऊन सन्मान करण्यात आला। यावेळी कृषी सन्मान 2024 पुरस्कारांचं वितरण देखील करण्यात आलं। यामध्ये कृषी विस्तार संशोधन, कृषी विभाग, कृषी उद्योजकता विभाग, आदर्श शेतकरी कृषी विभाग यांसारखे विविध पुरस्कार प्रदान करण्यात आले। यावेळी गोरगरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना धान्य आणि शालेय साहित्य तसेच आत्महत्याग्रस्त कुटुंबातील मुलांच्या शिक्षण आणि संगोपनासाठी 2,25,000 रुपयांचा धनादेश संस्थेला ॲग्रोकेअर संस्थेकडून देण्यात आला। या कार्यक्रमाला कृषी उद्योजक आनंद ॲग्रो उद्योग समूहाचे चेअरमन उद्धव अहिरे, मालेगाव मनपा आयुक्त रवींद्र जाधव, ॲग्रोकेअर ग्रुप ऑफ कंपनीचे चेअरमन भूषण निकम, ॲग्रोकेअर कृषी मंच संस्थेच्या संचालिका रोहिणी पाटील तसेच महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातील पुरस्कार प्राप्त मान्यवर, शेतकरी, विद्यार्थी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते। स्वर्गीय वसंतराव नाईक यांची आज 111वी जयंती अर्थात कृषी दिन, त्या निमित्ताने ॲग्रोकेअर कृषी मंच या संस्थेचा 17वा वर्धापन दिन या ठिकाणी आज साजरा झाला। या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी माजी आरोग्य केंद्रीय राज्यमंत्री भारतीताई पवार तसेच सूर्या गुंजाळ सर, उद्धवजी आहिरे, मोहन वाघ सर या कार्यक्रमाला उपस्थित होते। महाराष्ट्रातील निवडक 30 व्यक्तींना कृषी प्रेरणा पुरस्कार आणि एक्सलन्स अवॉर्ड या ठिकाणी पुरस्कार वितरित करण्यात आला। या पुरस्काराच्या निमित्ताने या पुरस्कारार्थींना ट्रॉफी, सर्टिफिकेट, मेडल देऊन यांना सन्मानित करण्यात आलं। यावेळी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुलांना 2,25,000 रुपयाचा धनादेश देखील या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात आला। या ठिकाणी महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना ज्यांना पुरस्कार मिळाला त्यांना मी शुभेच्छा व्यक्त करतो। आणि कृषी दिनानिमित्त कृषी क्षेत्रामध्ये भरपूर काम करण्यासाठी संधी आहे। साधारणतः 143 कोटी लोकसंख्या जी आहे भारतामध्ये, त्या एवढ्या सर्व लोकांना जे काही अन्नधान्य पुरवठा करण्याचं काम आहे ते शेतकऱ्यांवरती आहे। शेतकऱ्यांवरती खूप मोठी जबाबदारी देखील आहे आणि खूप मोठ्या संधीसुद्धा या ठिकाणी उपलब्ध आहेत। कृषी दिनाच्या समस्त सर्व शेतकरी बांधवांना मी शुभेच्छा देतो। धन्यवाद। कृषी प्रेरणा पुरस्कार आणि कृषी क्षेत्रामध्ये चांगलं उत्कृष्ट काम करणारे शेतकरी, त्यांचा सन्मान, डॉक्टरांचा सन्मान करण्याचा आजचा खरा कार्यक्रम ज्यांनी आयोजित केला ते भूषणजी निकम, सौ रोहिणीताई आणि सर्व मान्यवरांचे मी इथे आभार व्यक्त करते। कारण आज आधुनिक शेती असेल किंवा शेतीपूरक व्यवसाय असतील आणि शेतीला खऱ्या अर्थाने एक चांगल्या दृष्टीने
जर बघितलं तर एक चांगले उदाहरणं आम्ही शेतकऱ्यांच्या माध्यमातून आज बघितले की शेतीबरोबर जोड व्यवसाय करतील, मग मत्स्य व्यवसाय असेल, मधमाशी पालन असेल, कुक्कुटपालन असेल, शेळी पालन, असे अनेक व्यवसाय ज्यामधून ही शेती अधिक समृद्ध होऊ शकते. ऑर्गॅनिक फार्मिंग सुद्धा एक चांगला पर्याय म्हणून पुढे येतोय. कृषी पर्यटनासारखा विषय आज चांगल्या पद्धतीने हाताळला जातोय आणि लोकांचा त्याला प्रतिसाद मिळतो आहे. माझी आपल्या माध्यमातून सगळ्यांना विनंती आहे की जेव्हा आपण म्हणतो की आज झपाट्याने कॅन्सर सारखा दुर्दैवी आजार वाढतोय, पण तिथेच कुठेतरी आपण या ऑर्गॅनिक फार्मिंगला, त्या प्रॉडक्टला सुद्धा सगळ्यांनी एक चांगल्या दृष्टिकोनातून तो पर्याय म्हणून स्वीकारणंही गरजेचं आहे. आज अनेक शेतकरी त्या पर्यायाला पुढे घेऊन जाताना दिसत आहेत. माझी आपल्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांना आजच्या या कृषी दिनानिमित्त शुभेच्छा आणि धन्यवादही देते, कारण आमचा हा बळीराजा रात्रंदिवस काम करतो आणि आमच्या सगळ्यांसाठी अन्नदाता या माध्यमातून रात्रंदिवस झटत असतो. आज त्यांचा सन्मान, त्यांच्या कार्याचा उल्लेख, त्यांचं योगदान हे भारतामधली कुणी व्यक्ती विसरणार नाही. याच कार्याचा उल्लेख आज भूषणजी आणि त्यांच्या टीमने केला. इथे समस्त शेतकरी माझ्या बरोबर आहेत ज्यांना आज पुरस्कार मिळाले. मी त्यांनाही अभिनंदन करते की त्यांचं योगदान हे प्रत्येकाच्या गावासाठी, जिल्ह्यासाठी, राज्यासाठी आणि पर्यायाने या देशासाठी पुढे घेऊन जाण्यासाठी कृषी क्षेत्रामध्ये एक चांगलं उदाहरण प्रस्तुत करते. मला असं वाटतं की या उदाहरणातून अनेक जण प्रेरणा घेतील आणि खऱ्या अर्थाने हा कृषी दिन मोठ्या प्रमाणात साजरा होईल. धन्यवाद. आजच्या या कृषी दिनाच्या निमित्ताने भूषण निकम यांनी आज कार्यक्रम आयोजित केला. महाराष्ट्रामधले अनेक FPO असतील किंवा शास्त्रज्ञ असतील किंवा विविध कृषी अधिकारी असतील, वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना आज इथे सन्मानित करण्यात आलेलं आहे. अतिशय चांगला असा उपक्रम आहे. या कृषी दिनाच्या निमित्ताने मी सांगू इच्छितो की आपण नुसतंच शेतीवर अवलंबून राहू नये. जसे आपले पूर्वज शेळी पालन करत होते, नंतर डेअरीचं फार्मिंग करत होते, पोल्ट्री छोटे छोटे कोंबड्या सांभाळत होते, छोटे पोल्ट्री फार्म्स होते, खुराड्यातले का होईना, अशा स्वरूपाचे व्यवसाय थोडंसं आता त्याला एक मोठ्या प्रमाणामध्ये आपण शेतीपूरक आपल्या शेतीच्या बांधावर केलं पाहिजे. तरच आपल्याला एक शाश्वत उत्पन्नाचं साधन कायमस्वरूपी राहील. कारण शेती हा खूप चढ उताराचा व्यवसाय आहे. निसर्गाच्या लहरीवरती अवलंबून आहे, सरकारच्या धोरणांवरती अवलंबून आहे. म्हणून मला वाटतं आपण शेतीपूरक व्यवसायाकडे जर वळालो तर आपलं गावाकडचं शेतीवरचं जीवनमान उंचावता येईल अशी मला अपेक्षा आहे. ब्युरो रिपोर्ट DNA नाशिक न्यूज, नाशिक.